नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर. मित्रांनो, आपण आज बनवणार स्ट्रीट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स. तेही घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवता येईल ते आपण पाहणार आहोत आणि बनवणार आहोत. तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता आणि झटपटही बनवू शकता. त्यासाठी जास्त काही सामानाची आवश्यकता नाही. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, मी सर्व भाज्यांची कटिंग करून घेतली लांबसर पद्धतीने. तर त्यानंतर सर्व भाज्यांची कटिंग करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहोत. तर जेवढं तुम्ही नूडल्स बॉईल करता त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे. त्या पद्धतीने मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे, उकळायला ठेवलेलं आहे. तर पाणी उकळत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत आणि पाणी उकळले की त्यामध्ये नूडल्स घालणार आहोत. आणि नूडल्स अगदी 70 ते 80% फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तेवढं शिजल्यानंतर ते नूडल्स आपण एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत आणि जाळीमध्ये काढून घेतल्यानंतर त्यालाही तेल लावणार आहोत नूडल्सला आणि सुट्टे करून थोडे थंड व्हायला ठेवणार आहोत. तर अशा प्रोसेसने तुम्ही नूडल्स बॉईल केले तर तुमचे नूडल्स एकदम मस्त आणि तुटणार नाहीत आणि एकदम छान राहतील. नूडल्स बॉईल करून तयार आहे. तर नूडल्स बॉईल करून झाल्यानंतर आपण व्यवस्थित तेल लावून नूडल्सला साईडला थंड करायला ठेवणार आहोत. त्यानंतर एक आपण पॅन घेणार आहोत. त्यामध्ये व्यवस्थित हाय फ्लेमवर व्यवस्थित पॅन गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल घालणार आहोत आणि पॅन आपण सीझन करून घेणार आहोत. सीझन करून घेणार आहोत म्हणजे पॅन व्यवस्थित गरम करून त्यामधील तेलही व्यवस्थित गरम करून सर्व बाजूने तेल आपण फिरवणार आहोत. अशा पद्धतीने प्रोसेस केले की आपले नूडल्स चिटकत नाहीत. त्यामुळे हे प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही चायनीजचे कोणते आयटम करता त्याआधी हे अशी प्रोसेस करणं महत्त्वाचं असते. तेव्हा तुमच्या चायनीजचं कोणतेही आयटम असलं तर ते तुमच्या पॅनला चिपकणार नाही. त्यासाठी ही प्रोसेस महत्त्वाची आहे. तर आपला पॅन ही सीझन करून तयार आहे. तर आपण आता बनवणार नूडल्स. आपला पॅन ही सेट आहे, भाज्या हे तयार आहेत आणि नूडल्स हे तयार आहे. तर आपलं लास्ट स्टेप म्हणजे आपल्याला राहिलेले नूडल्स मारायचे. तर नूडल्स टॉस करून घेणार आहोत. पॅन ऑलरेडी गरम आहे, त्यामध्ये आपण चॉप चिल्ली चॉप जिंजर चॉप गार्लिक टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लांबसर पद्धतीने कट केलेला कांदा आणि शिमला मिरची. व्यवस्थित ते टॉस करून घेणार आहोत. ते टॉस करून झाल्यानंतर आपण घालणार आहोत कोबी आणि गाजर. तेही लांबसर पद्धतीने कट केलेलं आहे. तेही व्यवस्थित आपण टॉस करून घेणार आहोत. ते टॉस करून घेतल्यानंतर आपण घालणार आहोत नूडल्स घातल्यानंतर आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण करणार आहोत सीझनिंग करताना नूडल्समध्ये आपल्याला व्हाईट पेपर, सॉल्ट आणि चायनीज पावडर, त्यानंतर 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस. त्यानंतर व्यवस्थित आपण हाय फ्लेमवर टॉस करून घेणार आहोत. कधीही चायनीजचं कोणते आयटम आपण बनवत असताना हाय फ्लेमवर सर्व गोष्टी टॉस करून घ्या, तेव्हाच त्या फ्लेवर चायनीजचा येतो. तर आपण हे सर्व हाय फ्लेमवर सर्व गोष्टी आपण टॉस करून घेणार आहोत. टॉस करून झाल्यानंतर ऑलमोस्ट आपलं सर्व डन आहे. सर्व
रेडी झालेला आहे हक्का नूडल्स. तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. तर ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे व्हेज हक्का स्ट्रीट स्टाईल नूडल्स. तर मित्रांनो तयार आहे व्हेज स्ट्रीट स्टाईल हक्का नूडल्स, तेही घरच्या घरी. तर मित्रांनो रेसिपी आवडत तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेफला फॉलो करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.